यायची तर 10वीची परीक्षा, कवा रे 10वीची परीक्षा? बरं, आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो सर. भूत नावाचा प्रकार आहे. काय आहे? भूत. लावडी समजते ना तुम्हाला? रात्रीची लावडी म्हणते 12 वाजल्यानंतर. हो, यानं करणी केली. तुमच्या इकडे काय म्हणते? उतारा. करणीला काय म्हणते? करणीच म्हणते. यानं करणी केली तर त्याला खोकला होते, तो लंगडा होते. मला एक गोष्ट सांगा, हरिपाठामध्ये सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांनी, योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म. जगाच्या इतिहासामध्ये असा एकही बायकाला पैदा नाही झाला ज्याने अशी सिद्धी प्राप्त झाली का तू चमत्कार करीन बा. आता या पोरांचे 10वीचे पेपर आहे. जागते रहो. यायचे 10वीचे पेपर आहे. आता पेपरच्या वेळेस जर लाईट गेली आणि याने जर म्हणलं खोलीत जाऊ नको, तिथं भूत आहे, तर भूत तर आपल्याला दिसते. सचिन तेंडुलकरच्या पोरीले भूत दिसत नाही. विराट कोहलीच्या अंगात येत नाही. अनुष्का शर्माच्या अंगात येते का? पाहिली का दीपिका पादुकोणच्या अंगात येतात नाही? आली का सर? नाही नाही, आपल्या अंगात येते. आपण महिनाभर आंघोळ. बरं, देवाला चॉईस आहे का नाही आहे? कोणाच्या अंगात यावं? धर्मराज दादा, देव कोणाच्या अंगात यावं? एखाद्या कलेक्टरच्या अंगात यावं. UPSC पास करून गेला. अमिताभ बच्चनच्या अंगात यावं. अमिताभ बच्चन रोज आंघोळ करते, सूट बूट घालते. बरं, येते कोणाच्या? जो महिनाभर आंघोळ करत नाही त्याच्या अंगात देव येते. ज्याला शेंबूड पुसाची अक्कल नाही त्याच्या अंगात देवी. अरे, घेणं ना देणं फुकट संबंधी लावून येणं, आमच्या विदर्भात म्हणते असं. म्हणजे आम्ही मुलांना काय शिकवत आहोत? आता इथं एक्झाम्पल काढतो, पण तुमच्या इकडली गोष्ट नाही. अर्ध्यापेक्षा जास्त पोरीच्या पायात काळे धागे असते. तुमच्या इकडली गोष्ट आहे का? नाही. तुमच्या इकडे नाही आहे तसं. बरं, काय म्हणजे काय काळ्या धाग्याचं? काळा रंग कशाचा? हे प्रतीक आहे. काळा रंग हा निषेधाचं प्रतीक आहे सर. एखाद्या मंत्र्यानं जर कर्जमाफी नाही केली आपली, इचुकाड्यात हात टाकत नाही मी, कारण आपलं वेगळं चालते. आज काळी 3 मध्येच आहे. एखाद्या नेत्यानं जर आपली कर्जमाफी केली नाही तरी मग आपण त्याला कोणते झेंडे दाखवतो? काळे. काळा कोणता रंग आहे? निषेधाचा. मग आपण पायात काळा धागा घालतो, त्याच्या मागे काय लॉजिक आहे बा? नेमकं कुणाला लागला का शोध? आजपर्यंत काहीच नाही. घेणं ना देणं फुकटचं कांदी लावून येणं. शिवाजी महाराजच्या आईनं जर छत्रपती शिवाजी महाराजने म्हणलं असतं, नाही बाबू, हो रात्रीचे 12 वाजले, लढाई जाऊ नको, तिकून औरंगजेब येईन, हो हाव कर. बरं, आपण जर लेकरू लवीले उठलो तर जास्त दूर जाऊ नको, हाव आहे तिकडे. हाव काय? नुसतं सगळ्यात मोठा हाव आहे. आपण पोरांच्या मनात काय भरतो? म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण पोरांना काय सांगितलं पाहिजे? तुम्ही योग्यच सांगता. आधीच सांगितलं. तुमच्या इकडली गोष्ट नाही. तुम्ही लोकांना पोरांना योग्यच सांगता, पण विद्या गुरु हुनी थोर, आदर्श मातेचे उपकार, गर्भापासून तिचे संस्कार बालकांवरी, जिच्या हाती पाळण्याची दोरी, तीच जगातील उत्तरी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलं.